31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी कोकणात आलेले पर्यटक एन्जॉय मस्ती धमाल करतायत आणि आता मी ज्या कोकणातला समुद्र किनारा आहे तिथे काही पर्यटक आहेत त्यांच्याशी मी बोलणार आहे. वाळूमध्ये रमलेत खेळतायत. मागच्या 2-3 दिवसांपासून कोकणामध्ये फिरताय. फील कसं आहे, कसं वाटतंय? फील म्हणजे तुम्हाला सांगू शकत नाही. आम्ही राहतो मुंबईत विलेपार्ले, हा माझा मित्र आहे, तो राहतो घाटकोपर एक डोंबिवली. आता जे मुंबई जे कन्स्ट्रक्शन चालू आहे, सगळं धूळ प्रदूषण हे ते तिथे मास्क घालून आम्हाला फिरावं लागतं. त्या सगळ्या जीवनातून बाहेर पडण्यासाठी थोडंसं आम्ही कोकणात आलोय 5-6 दिवस घालवायला, की मस्त रम्य वातावरणात स्वच्छ हवेत विदाऊट मास्क आम्हाला फिरता येईल, त्यासाठी आम्ही इथे आलोय. आणि असं मन मोकळं वाटतंय. आणि हे 2025 वर्षांना हे असं घाणेरडं निघून जावं आणि 2026 एकदम मस्त असं स्वच्छ हवेसारखं त्या समुद्र निथळ पाण्यासारखं असं मस्त 2026 यावं आणि सगळ्यांचं आयुष्य चांगलं व्हावं, यासाठी आम्ही इथे थोडा वेळ घालवायला आलेलो आहे. आपल्या कुटुंबियांसोबत आलेत बरेच जण. अजून मी काही ह्या फॅमिली किंवा ग्रुप्स मधल्या लोकांशी देखील बोलणार आहे. कसं वाटतंय 3-4 दिवस फिरताय, म्हणजे आता मी काही जणांशी बोललो त्यानुसार काय काय एन्जॉयमेंट केलं? खरं तर कोकणात आलं की सगळे मला वाटतं बीच साठी येतात. आणि मेन म्हणजे हवा आणि हे वातावरण, राईट? कारण आपण शहरात राहतो, आपली दगदग असते, रोजची असते, ऑफिस जातो, ट्रॅफिक असतं, त्याच्यापासून बाहेर येऊन एक शांतता आणि ऑब्व्हियसली आपली लोक याच्या सोबत आहोत आहेत आम्ही, आणि म्हणून आम्ही असा प्लॅन केलेला आहे. नक्कीच. अजून काही मेंबर्स आहेत ग्रुप मध्ये, त्यांच्याशी बोलणार आहेत. तुम्ही काय सांगाल? मी पण तेच सांगेन की इथे फार शांतता आहे. म्हणजे आपण पूर्ण वातावरणात आल्यावरती आपलं मन आपण म्हणजे एकरूप होऊन जातो इथल्या वातावरणाशी. आणि मुंबईतलं मग ती धकाधक असते ना, ती नकोशी वाटते, ती इथे आल्यावरती बरं वाटतं. मग म्हणून मी तर प्रत्येक सुट्टीला इकडेच असते गावी. सेलिब्रेशनचे प्लॅन्स कसं आहे, म्हणजे काय 31? म्हणजे असं का आता इथे बीचवरती मस्त फिरणार, घरी जाऊन निवांत काय असेल आपलं कोकणातल्या घरांमध्ये जे जेवण असतं ते मस्त त्याच्यावरती आस्वाद मस्त ताव टाकणार रात्री आणि शांत अंगणामध्ये बसणार. ओके, तर फॅमिली सोबत एन्जॉयमेंट करणार. अजून काही मेंबर्स आहेत त्यांच्याशी बोलतो. तुम्ही काय सांगाल, म्हणजे आता मला वाटतं मागच्या 3-4 दिवसापासून फिरतायत, अजून 3-4 दिवस परत तुम्ही फिरणार आहात कोकणात, काय सांगाल? ऑलमोस्ट आमचं ना इच इयरला न्यू इयरचा वेकेशन प्लॅन कोकणातच होतं गेली 3 वर्ष. कोकणात येण्यामागचं अजून एक रिझन म्हणाल तर कोकण म्हणजे आपलं समुद्र किनारा, जंगल, निसर्ग, देवदर्शन या सर्वांचा संगम आहे. त्यामुळे सर्व गोष्टी एकाच वेळेस कोकणात होऊन जातात. आता आम्ही 3-4 दिवस जवळपास एन्जॉय करतोय. बीच, समुद्र किनारे या गोष्टी झाल्यात. आता उद्या न्यू इयर निमित्त आम्ही देवदर्शन करू, गणपतीपुळे, मार्लेश्वर. सो असा काही एकंदरीत प्लॅन आखलेला आहे आम्ही. अच्छा, ठीक आहे. जर आता आपण बघितलं या बाजूला देखील तर अनेक जण इथं आलेत. गर्दी होते, म्हणजे या वर्षात म्हणजे 2025 मधला हा तसा म्हटला तर हा शेवटचा सूर्यास्त. सरत्या वर्षामध्ये सूर्यास्त होत असताना नवीन इयरचं प्लॅनिंग किंवा हा सूर्यास्त पाहण्यासाठी देखील सध्या समुद्रकिनारी गर्दी झाली आणि कुटुंबासोबत प्रत्येक जणाला मजा मस्ती मौज करतोय. आणि अगदी 31 डिसेंबर देखील झाल्यानंतर देखील पुढील 3 ते 4 दिवस म्हणजे या वीकेंड पर्यंत अनेक जण कोकणामध्ये राहणार आहेत, मौज मजा मस्ती करणार आहेत. कॅमेरामन महबूब शेख सह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.